मी बजेटमध्ये घाला आणि मनगू आवाज संतोष आणि त्या रोहिणीताई त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की हे चौक सुशोभीकरण मग ते आईला देवीचं स्मारक करायचं ठरलं ते करायचं ठरलं. 1 कोटी रुपये द्यायला मनगुबाबांनी पत्र दिलं. त्याच्यावर मी ते बजेट झालं टेंडरच लवकर निघत नव्हतं मग मी टेंडर काढा म्हणून माझे लेखी आले काढतच नव्हतं राज्याचे निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. अशी नगरपालिकांची निवडणूक झाली आहे, अजून निकाली जाहीर झालेले नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकांचे निकाल प्रलंबित ठेवण्याचा निर्णय मतदान प्रलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर निकाली सर्वच पुढे ढकलण्यात आले. ते निकाल 21 तारखेला निकाल लागायच्या आधीच जर पुढच्या निवडणुका जाहीर करण्याचं धोरण असेल तर मला वाटतं की एका निवडणुकीतून मोकळं होऊन निवडणूक आयोगाने नव्या निवडणुकीची जबाबदारी सुरुवात केली पाहिजे. पण आज पत्रकार परिषदेचे कदाचित निवडणुका जाहीर करतील असा अंदाज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित किंवा जे तुम्ही आमच्याबरोबर या लोक आमच्या आघाडीच्या मध्ये सहभागी होतील या सर्व पक्षांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. आज सकाळीच खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे. पुढच्या 2-3 दिवसात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची प्रमुख लोक या शहरातले, काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आघाडीतले इतर घटक पक्ष यांच्या चर्चा होतील आणि आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल. या शहराला महाराष्ट्राच्या इतर शहरांपेक्षा मागे ठेवण्याचं काम हे सध्याच्या सरकारकडून झालेलं आहे आणि या शहरातले असे अनेक प्रश्न आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते सोडवण्यात देखील ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं नाही. आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगाने होत असताना सांगली महानगरपालिकेकडे शहराचे सरकारचं अलीकडच्या काळात दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सांगली, मिरज, कुपवाड या शहराच्या अनेक प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही लोकांच्या प्रश्नावर आधारित निवडणूक लढवणार आहोत आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष ज्यांची या शहरामध्ये महत्त्वाची ताकद आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि इतर सर्व आमच्यावर येणारे पक्ष हे एकसंघपणाने लढले तर नक्की या शहरात विकास आमची महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या शहराचा विकास अधिक वेगानं करण्याचं काम आम्ही जरूर करू. जागा वाटपासाठी यापूर्वी थोडीशी चर्चा आमच्या प्रतिनिधींची झालेली आहे पण त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही कारण सर्वजण नगरपालिकेत व्यस्त होते. आता जागा वाटपाची चर्चा पुढच्या 2-3 दिवसात आमची पूर्ण होईल अशी आमची आम्हाला खात्री आहे. शिवसेना ठाकरे गटाबरोबर काय चर्चा मी मला असं वाटतं साहेब एक तुमच्याबद्दल प्रश्न आहे. काल विधानसभेत बोलत असताना तुमच्या रागाच्या वेळा तुम्ही
हा शब्दाचा वापर केल्यामुळे राज्यातले नाभिक समाज नाराज झालेला आहे, त्या संदर्भात काय सांगणार? होय ते झालेलं आहे. मला बोलण्याच्या ओघात ती चूक घडलेली आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण नाभिक समाजाचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. हे बोलण्याच्या ओघात आणि पोलीस दलांनी त्या ठिकाणी पुढे शोधच घेतलेला नाही आणि 15 दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही. त्या रागापोटी बोलण्याच्या ओघात तो शब्द माहिती केला आणि नाभिक समाजाला मी विनंती करेन की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक योग्य झाली. त्यांनी आंदोलन सुरू असं सांगितले नाभिक समाजाला. मला माहीत नाही. माझी त्यांना विनंती आहे की शेवटी बोलण्याच्या ओघात मी बोललेलो आहे, त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक व्हायला नको पाहिजे असं मला वाटतं. विशाल पाटील अपक्ष खासदार आहेत, ते शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतील असं वाटतं आपल्याला? विशाल पाटील अपक्ष आहेत, पण त्यांचा DNA काँग्रेस आहे. त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीतही चांगली मदत केलेली आहे. त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं बरोबर राहतील. काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची उर्जा देखील ठेवला मला विश्वास आहे. साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न, नाशिक कुंभमेळानिमित्त वृक्षतोडीचा प्रश्न खूप ऐकूवर आलेला आहे. नेमकं काय वाटतं? कारण ते संवर्धन सुद्धा करतो म्हणून सांगतात का? अतिशय गंभीर आहे. कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे, नवा नाही आहे. नाशिककरांना कुंभमेळा काय असतं आणि काय नसतं याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळं उगाचच नाशिककरांनी प्रेम ज्या वृक्ष वनराईवर केलेलं आहे ती वनराई तोडायची आणि काही इत्यादी प्रकल्पाच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा नाश करणं, याला महाराष्ट्राचंच नाही देशातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टचा विरोध होईल असं मला खात्री आहे. आणि सरकारने देखील फार आग्रह धरू नये. सरकारने साधूग्रामसाठी 300 एकर जागा ठेवलेली होती. तिथं पाहिजे तर तिथं जाऊन काय करा, आणखी काही जागा आहे. पण झाडं तोडून कुंभमेळा करणं हे जरा अति झालं असं माझं मत आहे. कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, पण कुंभमेळ्याच्या नावाखाली पुढचे जागा जमिनी मोकळ्या करणं आणि तिथं नवीन उद्योग करण्यासाठी कुंभमेळा झाल्यावर कुणाच्या मनात काही स्वप्न असतील तर नाशिककर ते यशस्वी होऊन देणार नाही. तासगावमध्ये बलगोड्यामध्ये सेम केस आहे. सौर ऊर्जेसाठी जी शासनानं जागा लावली काही वर्षापूर्वी, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासनानं जागेवर झाडं लावली, तीच जागा तोडायचा काळ सध्या सुरू आहे. त्याला नागरिकांचा विरोध आहे बलगोडे भागात. त्यावर तुमच्या भेटणार नक्की आम्ही हा प्रश्न अंतर घेऊ. कुठल्याही परिस्थितीत झाडं तोडून सौर ऊर्जा लावणं चुकीचं आहे. मोकळ्या उजाड मानावर सौर ऊर्जेचं काम आम्हाला करायला हरकत नाही, पाठिंबाच असेल आमचा त्याला. पण झाडं राहिलेली नाही, जंगलं कमी व्हायला लागले. जंगलं कमी झाली म्हणून बिबटे एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागले. सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ आहे. वन्य प्राण्यांच्यामुळं मनुष्य धोक्यात यायला आहे, मानव धोक्यात यायला लागला आहे. आणि त्यावेळी अशी झाडं तोडणं हे सरकारने हस्तक्षेप करून थांबवलं पाहिजे. नगरपालिकेच्या संदर्भात जो काही निर्णय झाला, मतदान झाल्यानंतर मतमोजणी लांबणीवर पडली, तसं महापालिकेला होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने काळजी घेणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं म्हणजे निवडणूक आयोगाचाच सगळ्या प्रत्येक स्टेजवर दोष आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना पुढं ढकललेलं आहे. निवडणूक आयोगाने किमान महानगरपालिकेत निवडणूक निकाल झाल्यानंतर म्हणजे मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित करायची व्यवस्था करावी. कारण मतपेट्या ठेवल्या लोकांची शंका वाढते. टेक्नॉलॉजी इतकी लांब आहे की मी इथून माझ्या फोनवरून तुमच्या फोनवरून तिसऱ्याला फोन करू शकतो, एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली. आणि त्यामुळं आलेला फोन तुमच्याच फोनवरून आहे का याची शाश्वती आज राहिलेली नाही. मग EVM मशीनचं काय घेऊन बसलं. त्यामुळे लोकांची शंका प्रचंड आहे. आणि त्यात मी नेहमी सांगतो की जो विजयी होतो त्यालाही आत्मिक समाधान वाटत नाही. आता मागच्या विधानसभेला निवडून आले त्यांना अजूनही वाटते. त्यामुळे
हा जो निवडून येणाऱ्याचाही आनंद तुम्ही हिरावताय आणि पडणाऱ्या तर नाराज आहे. त्यामुळे पारदर्शी बॅलटवर निवडणुका घेणं हे याला जो खरंच कॉन्फिडन्स आहे, लोक माझ्या मागे आहे, तो माणूस बॅलटचाच आग्रह आहे. करण्यासाठी आम्ही आयुक्तांना निवडणूक स्टेट इलेक्शन कमिशनना जाऊन भेटलो होतो की तुम्ही लेटेस्ट यादी करा. पण त्यांनी 1 जूनची काहीतरी यादी धरली आणि त्यानंतर कुठल्या चेंजेस करायला त्यांनी माहिती. त्यामुळे आता निवडणुकीच्या मतदार यादीबद्दल आमचे विशाल पाटील यांनी बराच अभ्यास केलेला आहे, ते तुम्हाला त्याच्यावर माहिती. आज मतदार यादी जाहीर होती पण अजून जाहीर झालं मला अलाइनमेंट बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं शक्य नाही. पण मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं की तुमच्याकडून तिकिटाचा रस्ता आम्ही बनवलेला आहे, जातो ते बघून सांगू आपण. संध्याकाळी 4 वाजता इलेक्शन कमिशनने प्रेस बोलवली आहे आणि अपेक्षा तीच आहे की ते निवडणूक जाहीर करतील महापालिकांची. असं बोलण्यात येते की महापालिकेच्या 2 बघून सर्व महापालिकाची निवडणूक आता जाहीर होईल. प्रश्न हेच आहे की राज्यात ज्या निवडणुका होतात, ग्रामपंचायती असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा नगरपंचायतींच्या असो, त्या वेगवेगळ्या वेळेत होत असतात. आता कोर्टाच्या निर्णयामुळे सगळे लांबले गुन्हे एकत्रित झाले. मात्र प्रत्येक एका नगरपालिकेचा निकाल लागत असतो, दुसरा 1 वर्षाला लागत असतो. एका निकालावर दुसरा परिणाम होऊ शकतो. ही कल्पना असती तर नगरपालिकांच्या निवडणुका ह्या एकाच वेळी झाल्या असत्या आतापर्यंत. त्यामुळे ही निवडणूक निकाल पुढे का ढकलला गेला, दुसऱ्या निवडणूक हे कळलं नाही. आज जर महापालिका जाहीर होत असताना त्यांनी 2 वगळता सगळ्या जाहीर करणार असं जर बातमी असेल, खरी असेल, तर मग निकाल त्या राहिलेल्या 2 झाल्याशिवाय निकाल लावणार नाहीत का, हा प्रयत्न आहे का? आज मतदार यादीचा कार्यक्रम जो आहे, म्हणजे तुम्ही विचार करा, जुलै महिन्याची कट ऑफ डेट आहे. जुलै महिन्याची मतदार यादी जी असेल ती कट ऑफ केलेली आहे. त्यानंतर भले तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले असो, खरं म्हणजे अधिकार त्याला आहे. जर वाढदिवस 18 ऑगस्टला असेल किंवा वाढदिवस सप्टेंबरला असेल, तो 18 वर्ष पूर्ण झाला पण त्याला तुम्ही मतदानाचा अधिकार देत नाही. जुलैला फायनल करून सुद्धा आता डिसेंबर संपत आला तरी अजूनही तुम्हाला मतदार यादी कंप्लीट करता आली नाही. 10 तारखेला करायची होती, ती परत मुदतवाढ घेतली. आज 15 तारखेला जाहीर करणार म्हणून सांगितलंय. अजूनही अंतिम मतदार यादी जाहीर नाही. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यावर ती बूथनिहाय नाही, ती फक्त प्रभागनिहाय आहे. बूथनिहाय यादी करायला अजून त्यांनी आठवडाभराची मुदत घेतलेली आहे, 20 तारखेपर्यंत 22 तारखेपर्यंत. तिथून परत फायनल यादी मतदार बूथनिहाय नंबरसह ही 25 का 27 तारखेच्या आसपास येणार. निवडणूक प्रक्रियेला परंपरा आहे की सिस्टम आहे. आधी मतदार यादी तयार होते, कच्ची तयारी तयार होते, पुढे क्रमांक नंबर येतो, त्यानंतर निवडणूक जाहीर होते. अजून मतदार यादी फायनल नाही, अजून जाहीर नाही, बूथ निहाय तर व्हायला अजून 10 दिवस आहे. तर आज निवडणूक आयोग निवडणूक कशाची घेणार आहे आणि मग त्यात आज महत्वाचा लिहायचा आहे. जर निवडणुकीची अजून तयारी झाली नसेल तर आज जाहीर करायची काय गडबडी कळलेली नाही. त्यामुळे ह्याच्या मागे थोडा गोडबंगा दिसतोय. आता ह्या महापालिकेसंदर्भात आमची बैठक तिन्ही नेत्यांची आमची झाली असली तरी शिवसेनेची आणि वंचित आघाडीशी माझी वैयक्तिक चर्चा झालेली आहे. त्यांना सुद्धा सोबत घेऊन ही निवडणूक लढायची अशी आमची तयारी आहे आणि चर्चा पॉझिटिव्ह नोटवरच सुरू आहे. आम्हाला विश्वास वाटतो की ह्या महापालिकेत येणार इतिहास बघितला तर मागच्या निवडणुकीत जरी महापौर पहिल्या टर्ममध्ये आमचा झाला नसला तरी मतदान बघितलं तर मागच्या वेळेला आमच्या आघाडीला भाजपपेक्षा जवळजवळ 6% मतदान अधिक पडलं होतं. लोकसभेच्या महापालिका क्षेत्रात जवळजवळ 20 ते 25 हजारांनी मला मताधिक्य मिळालेलं आहे आणि ह्याच्यात जर तुम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेला पडलेली मतं जोडली तर जवळजवळ 50,000 मतानं आम्ही महापालिकेची काही लोक जरी गेली असली तरी 80% नगरसेवक जी आमच्या आघाडीतून निवडून आली ती आजही आमच्या सोबतच आहेत आणि त्यापेक्षा महत्वपूर्ण जनता ही अजूनही पुरोगामी विचाराची चांगली आहे आणि त्यामध्ये आमच्यावर राहणार. मात्र आमच्यात विभाजन होऊन मागच्या वेळेसारखा भाजपचा फायदा होऊ नये यासाठी एकत्रितपणे लढायचा निर्णय झालेला आहे. मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो
प्रश्न मी राहील की नाही ह्याचा नाही आहे. प्रश्न आम्ही सगळेच एकावर राहू पण आपण विचारू शकता, पण तो आता शंकेचा प्रश्न राहिलेला नाही. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी तरी प्रभावीपणे एकत्र लढणार आहे. शिवसेनेलाही सोबत घेणार आहे, वंचित ना आणि इतरही आहे. शेतकरी संघटना असेल, शेट्टी साहेबांची त्यांच्याशी चर्चा चालू आहे. जनता दल होती, शरद पाटील सर आता नसतील तर त्यांच्या लोकांची चर्चा चालू. असे वेगवेगळे घटक एकत्रित करून आम्ही चांगलं पॅनल द्यायचा प्रयत्न करू. वर्षभरात जे परसेप्शन दिसते की तुम्ही भाजपच्या जवळ जाते किंवा भाजप तुम्हाला घेण्यासाठी प्रयत्न करते, तर त्याबाबत मी पूर्वी सांगितलेलं आहे, जर भाजप मला बोलवत असेल तर मी माझं काम चांगलं करतोय हे मी त्यांच्याकडे कॉम्प्लिमेंट समजतो, त्याच्या बदल्यात मी त्यांचे आभारी मानतो. पण मी ह्या विचाराचा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी निवडणूक लढवताना मी स्पष्ट सांगितलेलं की मी निवडून आलो तर मी काँग्रेस पक्षासोबत राहणार आणि निवडून आल्या दुसऱ्या दिवशी गुलाल न उतरता मी आणि आमचे नेते विश्वजित कदम आम्ही दोघं मिळून सोनिया गांधींची आणि राहुल गांधींची, खडगे साहेबांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. जनतेपुढे मांडताना मी काँग्रेसचाच आहे हाच माझा मुख्य प्रचाराचा मुद्दा होता आणि मी त्या पद्धतीनंच प्रामाणिक राहतो. दरवेळी निवडणूक आल्या की सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो शेरीनाल्याचा प्रश्न. आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर सभेमध्ये बोलले की मी लवकरात लवकर शेरीनाल्याचा प्रश्न सोडतो. तेव्हा तुम्ही जर त्यांनी आज भाषणात मुद्दा घेतला आणि त्यांनी मुद्दा घेतला की वर्ल्ड बँकेचे निधी जो मित्रांनी त्यांनी जो काढलेला आहे तो MRDP च्या माध्यमातून जे पैसे 500-600 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी काढून त्याच्या टेंडरवर गडबडीत घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला. हे करत असताना लोकप्रतिनिधींची मत घेऊन करायला गरजेचं होतं. तुम्ही जर त्याचा पूर्ण प्रोजेक्ट बघितलं त्यात 600 कोटी आले तर 600 कोटीमध्ये शेरी नाल्याचा फक्त गटरी काढायचा प्रकल्प आहे. त्यातनं जी उचलून बाहेर पैसे पाणी टाकायचं त्याची यंत्रणा नाहीये. आमचं सरकार म्हणजे महाविकास सरकार असताना ह्या ठिकाणी STP साठी 90 कोटीची मंजुरी तरतूद त्यावेळी केलेली आहे. अजूनही ते पैसे महाराष्ट्र शासन मंजूर करून निधी खाली देत नाहीये. जे शिरण्याचं पाणी आहे ते STP मार्फत त्या ठिकाणी गाडीतळापाशी स्वच्छ करून मग ते पाणी पुन्हा दुर्गाव या योजनेचं द्यायचं पूर्ण नियोजन होतं. त्याला अजून निधी आलेला नाहीये. हा जो निधी आलेला आहे हा पूर संरक्षणाचा निधी आलेला आहे, शिरण्याचा नाहीये. त्यामुळे ते जे म्हणतात ते काय चुकीची बातमी. कोणता मुद्दा असणार महत्वाचा आपल्या या निवडणुकीच्या संदर्भात? थोडं नेत्यांनाही बोलू दे. भाषणाला असताय तुम्ही समस्या मांडता ठीक आहे, पण मदत जी आहे वर्षाचा तुम्हाला अमृत योजनेच्या अंडर आता आपल्याकडे नवीन पाणी पुरवठा योजना नवीन जी सांगलीकरांची मागणी आहे की आम्हाला कृष्णेचं पाणी दूषित आहे आणि आपल्याला वारणेचं पाणी मिळालेलं आहे. त्या वारणेचं पाणी येण्यासाठी हा प्रकल्प लवकरच शासन आपलं प्रशासन तयार करावं लागले. ते दिल्लीत जाऊन ते अमृत योजनेचे आता जवळजवळ 600-700 कोटी रुपये वारणेचं पाणी सांगलीला मिळवण्यासाठी हा प्रकल्प चालू आहे. आता काय लोकांची मागणी आहे की ज्या ठिकाणी आपण वारणेचं पाणी उचलतो तिथून जरा अजून वरच्या बाजूला जावं. त्याचा सुद्धा अभ्यास चालू आहे महापालिका प्रशासनाचा. तर त्या बैठकीतून आम्ही पाठपुरावा करत आहे. सांगलीत रस्त्याचा विषय आहे. तुम्ही विचार करा की भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला त्यांनी या ठिकाणी शब्द दिला होता, सरकार काही महाराष्ट्रात आलं त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की आम्ही सांगली महापालिकेला 100 कोटीचा निधी देऊ. त्या 100 कोटीच्या निधीपैकी फक्त 15 कोटीचाच निधी त्यांची सत्ता असोपर्यंत आलेला. त्यातला वरचा जो 85 कोटीचा निधी आहे तो पुन्हा ज्या वेळेला जयंत पाटील पालकमंत्री झाले आणि त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री त्यानंतर ते 85 कोटी दिले. यांनी फक्त घोषणाच करतात, प्रत्येक निधी देत नाही. आता सत्ता येऊन सुद्धा ह्याची पुन्हा आता जो 3.5 वर्ष झाली पुन्हा सत्ता येऊन त्या 3.5 वर्षात कुठलाही निधी ह्या महापालिकेला त्यांनी दिलेला नाही. आणि त्यामुळे मतांसाठी फक्त हे लोक वापर करतात आणि विकास हा महापालिकेचा जर त्यांना करायचा असता तरी खूप अधिक करता आला असता. तुम्हाला आता निवडणुकीचे मुद्दे पुढच्या काळात तुम्हाला कळतील आणि मी लोकांपर्यंत जाऊन त्यांना पटवून सांगणार आहे की ह्या सांगलीसाठी विकासासाठी आमच्या विचाराची लोकच या सांगलीला विकास करू शकतो. काळीकरचा जो प्रोजेक्ट आहे त्याला स्थानिक नागरिक किंवा सामाजिक कार्यकर्ते त्याला विरोध करते. तिथं घाण पाणी आहे, माणसाने यूज केलेले बाकी इतर प्लास्टिक पदार्थ किंवा बॉटल्स वगैरे त्या ठिकाणी पडतात आणि ते पाणी घाण आहे असं त्यांचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पाणी घाण नसते, पाणी घाण केलं जाते. त्यामुळे ही महापालिकेची प्रशासनाची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी तुम्ही एवढे पैसे तुम्हाला मिळतात गटर योजनेसाठी. ड्रेनेज योजनेसाठी जवळजवळ 200 कोटी रुपये आले. त्याच्यावर काही 200 कोटी मंजूर आहेत. त्यात काही नियोजन महापालिकेकडे दिसत नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम चालू आहे का बरोबर चालू आहे नाही पाहिलं जात नाही. त्याची बिलं परस्पर निघतात सुद्धा, काम तर झालेलं नाही. आणि तेच घाण पाणी तुम्ही त्या वॉटर बॉडीमध्ये सोडलं तर ते पाणी दूषित होणारच नाही.
लोकांना सांगली सुद्धा मनोरंजनाला किंवा देखाव्यासाठी एकही ठिकाण नव्हतं. त्यामुळे ते ठिकाण आले. निदान लोकांना आज विरंगुळा म्हणून संध्याकाळची त्या ठिकाणी चांगले कुटुंब आपलं परिवार कुटुंब तिथं जाऊ शकतात. एक चांगला कारंजा तिथं वॉटर शो पाहू शकतात. आता ते पाणी घाण काय आहे, ते पाणी स्वच्छ केलं पाहिजे की जबाबदारी महापालिकेची प्रशासनाची आहे, त्यांनी ते केलं पाहिजे. सुरुवातीला जयंत पाटील साहेबांनी त्यांना निधी दिला होता कार्यक्रमाला. साहेब तुम्ही बोलला तर काही एकंदर संदर्भात तुम्ही सरकारी निधी अहिल्यादेवी होळकरांचं जे तुम्हीच देता ते. हो. आधीचं अहिल्यादेवींचं पाणी पालन केले असतात. हो. काँग्रेस